की आता देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. त्याला असं वाटते का आता काही जरी झालं, संकटे येता वाटे प्रेमळ प्रवाह आला, कितीकही जरी संकट आले तो डगमगत नाही, याला साधक. मग तो पक्का झाला, मग तो त्याची साधना करू लागला. आता साधना कोणती करायची आहे, साधना कशाला म्हणतात? आपण साधनेकडे वळू. आतापर्यंत साधकाचं विवरण आपण ऐकलं की साधक कसा असतो, तो कसा तयार होतो. आता विवरण ऐकायचं आहे आपल्याला. साधन म्हणजे काय, कशाला म्हणतात साधना, कोणतं साधन करायचं आहे. सगळे साधनच साधन आहे जगात. महाराज म्हणतात करणी करता विवेके पूर्ण, नरची होय नारायण. प्रारब्ध आणि परिस्थिती जाण, वाट देई तयासी. करणी करता विवेके पूर्ण, जो विवेकानं साधना करतो ती साधना, जे विवेक जागेवर ठेवून केल्या जाते ती साधना. आता विवेक, सत्सत विवेक बुद्धी जो ज्याची जागृत राहते ती साधना. साधना करण्याच्या अगोदर साधकाला साध्य ठरवावं लागत असते. काय साध्य करायचं आहे, कशाची साधना साधायची. साधन क्या साधे हो जग में, तुकडोजी बाबाचं भजन आहे. साधन क्या साधे हो जग में, कोणती साधना करायची आहे, आपलं साध्य काय आहे. जोपर्यंत साध्य नाही तोपर्यंत साधना नाही. काय प्राप्त काय करायचं आहे ते महत्वाचं आहे. म्हणून काय प्राप्त करायचं आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. तुमच्या जीवनाचा हेम काय आहे. कोण मी कोठाला कोठोनी आलो, निज स्वरूपाला विसरोनी गेलो. जर ते साध्य बरोबर नसन तर तुकडोजी बाबा म्हणतात, ऐसे जन्मभरी जरी केले साधन केले तरी मूर्ख ते मूर्खची राहिले. त्याने सांगणाराचेही पतन झाले. 41व्या अध्यायातली ओवी आहे. फिके पडले साधन त्याचे. म्हणून पहिले साध्याची गरज आहे. साध्य निवडावं लागेल. साधकाला साधक बनला पण साधक बनल्यावर त्याला साध्य निवडावं लागेल. का आपल्याला साध्य काय करायचं आहे. साधन खूप उपलब्ध आहे. पोहोचायचं कुठं आहे. मुंबईला जर जायचं असेल मोटरसायकलने जाता येईल, सायकलनं सुद्धा जाता येईल, बसनी पण जाता येईल, विमानाने सुद्धा जाता येईल. हे सगळे साधन आहे. तुकडोजी बाबा म्हणतात साधन अनेक असू शकतात, संत देहाने भिन्न असती.
अध्याय 32 संत स्वरूप. साधने जरी नाना दिसती, सुंदर ओवी आहे. संत देहाने भिन्न सती, ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती. साधने जरी नाना दिसती, तरी सिद्धांत मती सारखी. सिद्धांत मती म्हणजे ध्येय. ध्येय म्हणजे काय? काय ध्येय आहे, काय साधायचं आहे? तर संतांच्या मते, शास्त्रांच्या मते एकच साध्य करायचं आहे. काय साध्य करायचं आहे? एक सदैव सब सदैव. म्हणून तुकडोजी बाबानं ते एक साध्य करण्याकरता ग्रामगीतेचा जो पहिला अध्याय टाकला, हा देवदर्शन टाकला. पहिले देव पाय, मग संसार, मग धर्म, मग सगळं. पहिले तुझा आध्यात्मिक फाउंडेशन पक्का आहे का? आध्यात्मिक फाउंडेशन पक्का असेल तर मग तू प्रवचन करू शकतो, सेवा करू शकतो, मग संसार कर ना. पहिले ईश्वराची प्राप्ती, पहिले देवदर्शन. पहिले संसारही सांगितला, नाही तर पहिला अध्याय संसार परमार्थ दिला असता. पहिले परमात्मा प्राप्ती. म्हणून साध्य आहे आमची त्या परमात्म्याची प्राप्ती करणे. मी कोण? तिची ज्योत आहे, देवत्वाची ज्योत दीप्तिमान. बारकाईने ऐकलं हो, लक्षपूर्वक ऐकला. देवत्वाची ज्योत दीप्तिमान, परी त्यावर आवरण पडले मलिन. ते साफ करा यासीच साधन, म्हणती त्या लागी. त्या साफ करा याचीच प्रयत्न, साधन म्हणती त्या लागी. सुंदर ओवी आहे. ग्रामगीते सारखा कठीण ग्रंथ जगात जन्माला आला नाही, असं माझं मत आहे. अध्यात्माच्या दृष्टिकोनातून वेदांत आहे ग्रामगीता, आणि बहिरंग दृष्ट्या ग्रामगीतेसारखा सोपा ग्रंथ जन्माला आला नाही. अठरा अध्यायाची गीता 18 ओवीत खतम, पार लावून टाकली तुकडोजी बाबानं. तर साध्य पहिले ठरवावं लागेल. सर्वांचं साध्य संतांच्या मते, शास्त्रांच्या मते एकच आहे, दुसरं असू शकत नाही. कोणतं? मला एकच गोष्ट साध्य करायची आहे. ती कोणती? बारकाईने ऐकता. कोणती? काय साध्य करायचं आहे? तुकडोजी बाबा ग्रामगीतेच्या 37व्या अध्यायामध्ये सांगतात, जीव ईश्वर ब्रह्मसृष्टी सर्व आत्मरूपाची पोटी, पोट पाठ नाही शेवटी, ते तत्व मी. बस हेच साधवायचं आहे, हेच साध्य करायचं आहे. ते तत्व मी कोण आहे? कोण आहे मी? दोन हाताचा, दोन पायाचा दिसतो तोच मी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ मॅन? मॅन इज नथिंग बट द रिफ्लेक्शन ऑफ गॉड. काय साध्य करायचं आहे? की कोटी कोटी दीप तुझिया जळती अंतरी, काय बगसी बाहेरी. माणूस विसरला तो तिथेच. हजारो दृष्टांत देता येतील, पण एका तासाच्या प्रवचनामध्ये हे 3 शब्द पूर्ण करायचे. म्हणून साध्य महत्वाचं आहे. ज्याचं साध्य पक्क नाही त्याला साधन करता येत नाही. म्हणून एकच गोष्ट साधवायची आहे. कोणती?
की पोट पाठही नाही शेवटी, कारण त्याच्यापेक्षा मोठं काहीच नाही. हे असं साध्य आहे. त्या साध्याला तुकडोजी बाबा म्हणतात, मोठा तो पंचतत्वा भेदुनी, लहान तोची अनुरेणू हुनी. लहान आहे तर अनुरेणूपेक्षाही लहान आहे, मोठा आहे तर पंचतत्वापेक्षाही मोठा आहे. तर एवढं साध्य करायचं आहे, झालं जीवन सफल. आणि ते साध्य करण्याकरता आता आपण साधन बघू. तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या, साधक म्हणजे काय, दुसरी गोष्ट आहे साध्य काय करायचं आहे. पहिले साधक, मग साध्य, मग साधना. उलट गणित आहे, नाथा घरची उलटी खून. साधक, साधना, साध्य. लिहायला असं सरळ आहे, वाचायला असं सरळ आहे, पण समजायला थोडं फेऱ्यानं समजा लागते. येतोय नाथा घरची उलटी खून, पाण्याला लागली तहान. येतोय एकनाथाची उलटी खून. म्हणून पहिले साध्य. साधवायचं काय, तर काय साधवायचं ते मी सांगितलं तुम्हाला. आता अत्यंत महत्वाचं आहे, शेवटचे जे 10-15 मिनिटं आपले राहिले त्यामध्ये अत्यंत महत्वाचा एक विषय आहे की साधन. बरोबर, साधन कोणतं साधन, कोणतं साधन वापरावं लागेल, त्याच्याकरता काय करावं लागेल म्हणजे ते साध्य होईल. जे साधवल्यानंतर, जे साध्य केल्यानंतर, या जगात जे प्राप्त केल्यानंतर कोणतीच गोष्ट प्राप्त करण्याची शिल्लक राहत नाही. ते साध्य झालं की सारं जगत तुमच्या हातात आलं. मग तो बोलेल ते वेद वचन. तो जे बोलेल मग ते वेदाचं वचन आहे. त्याने शिवे जरी दिल्या तरी त्या वेदाच्या रुची आहे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, तया ते पिसाट शब्द सुखे म्हणविता येती वेद. हो, पिसाट शब्द, शिव्या जरी दिल्या. संत लहानोजी बाबा शिव्या दे, भिंतीकडे पाहे म्हणे, होय भोकण्या. संतांचे शब्द आहेत. जगा म्हणे 3.5 हाताचं भांड रोज घासा लागते. हे भांड दररोज रोज घासलं आणि भांड तर चमक नाही का. 10 मिनिटं 15 मिनिटं प्रार्थना केली दिवसभर मग काही नाही, शक्य नाही, होऊ नाही शकत. म्हणून तुकडोजी बाबा म्हणतात, जीव प्रार्थना, शिव प्रार्थना. एवढं नाही, प्रत्येक श्वासी प्रार्थना, प्रत्येक श्वासी. या नाव साधक, हे आहे साधन. प्रत्येक श्वासी प्रार्थना. साधन म्हणजे साधन दुसरं तिसरं काही करायचं नाही. जप तप करा लागते का, पहाडात जाऊन बसावं लागते का, नाही, काही करायचं काम नाही आहे. जास्त काही सामान नाही पाहिजे. साधना म्हणजे मी 1-2 मिनिटात एक दृष्टांत देतो. दृष्टांत भरपूर देता येतील पण वेळ कमी आहे. 2 मिनिटांमध्ये एक दृष्टांत देतो. एका राजाच्या दरबारामध्ये एक पेंटर आला. तो म्हणे, महाराज, माझ्यासारखा चित्रकार कोणीच नाही, सुंदर चित्र रंगवतो. म्हणे, बरं, मग काय पाहिजे तुला. म्हणे, 1 नंबर पासून 20 नंबर पर्यंतचे ब्रश पाहिजेत. मग 20 ब्रश. हा. म्हणे 7 प्रकारचे कलर पाहिजेत. तांबडा, पिवळा, लाल, काळा, पांढरा वगैरे. पुसायला कपडा पाहिजे, केरोसिन पाहिजे, वगैरे वगैरे. चांगलं एवढं मोठं गट्टभर सामान त्यांना सांगितलं. राजानं ते सामान त्याला दिलं.
आणि सांगितलं हा कमरा आहे, त्याच्या भिंतीवर चित्र काढ. तो चित्रकार चित्र काढायला सुरू झाला. तेवढ्या दुसरा चित्रकार आला. दुसऱ्या दिवशी एक दिवस संपला होता त्याचा. दुसऱ्या दिवशी दुसरा चित्रकार आला. तो म्हणायला लागला, म्हणे महाराज, माझ्यासारखा उत्कृष्ट चित्रकार कोणीच नाही, मी सुंदर चित्र काढतो. तेव्हा राजा म्हणायला लागला, बाबा रे, आमच्या दरबारामध्ये कालच एक चित्रकार येऊन गेला आणि त्याचं चित्र काढणं सुरू आहे भिंतीवर. त्याने भरपूर सामान मागितलं, आम्ही त्याला दिलं, गठ्ठा भरून सामान दिलं. तेव्हा तो चित्रकार म्हणतो, महाराज मला काहीच नको, मला फक्त एक ग्लास पाणीच पाहिजे, मला सामानाची गरज नाही, मी चित्र काढतो. राजा आश्चर्यचकित झाला, म्हणे बिना सामानाचं, बिना कलरचं कसं काय चित्र काढणार आहे? म्हणे ठीक आहे, काढा. मग त्याच कमऱ्यात दोन भिंतीच्या मधात समोर पडदा लावला एक राजानं. या दुसऱ्या नंबरच्या चित्रकारानं पहिल्या नंबरच्या चित्रकाराला फक्त चित्राची साईज विचारली. म्हणे दादा, तुम्ही जे चित्र काढता ते किती बाय कितीच आहे? त्यानं सांगितलं 18 इंचाचं चित्र आहे. मधात पडदा लावला, तोही चित्र काढायला लागला, हाय काढायला लागला. 3 दिवस पूर्ण झाले. राजाने विचारलं, म्हणे चित्र काढणं झालं का? म्हणे हो. त्याने पडदा हटवा. पडदा हटवला गेला. राजाच्या सोबत सर्व राज दरबारी लोक चित्र पाहायला आले. त्या चित्रकारानं गठ्ठाभर सामान नेलं होतं, ब्रश, पेंट वगैरे वगैरे, सगळेचे सगळे. भिंती पडदा हटवला गेला. पडदा हटवल्यानंतर दोन्ही भिंतीवर सारखं चित्र होतं. जे चित्र पहिल्या चित्रकाराने काढलं होतं तेच चित्र, तसंच चित्र दुसऱ्या भिंतीवर उमटलेलं होतं. राजानं पाहिलं का दोन्ही चित्राची साईज सारखीच आहे, पण पहिल्या चित्रकारापेक्षा दुसऱ्या चित्रकाराचं चित्र त्याहीपेक्षा सुंदर, सुटसुटीत चमकत आहे. कसं काय? राजाला सुद्धा आश्चर्य वाटलं की पहिल्या चित्रकारापेक्षाही हे दुसऱ्या चित्रकारानं बिना सामानाचं चित्र काढलं, कसं काय? म्हणून तो राजा दुसऱ्या चित्रकाराला विचारायला लागला, तू बिना सामानाचं चित्र कसं काय काढलं? बिना साधनाचं एवढं सुंदर चित्र कसं रेखाटलं? तेव्हा दुसरा चित्रकार सांगायला लागला, म्हणे महाराज, मी चित्रच काढलं नाही. म्हणे मग तू केलं काय? हे चित्र कशी सुंदर दिसते. अहो म्हणे मी चित्रच काढलं नाही. म्हणे काय केलं मग? काही नाही म्हणे, भिंतीवर पाणी फेकत गेलो आणि माझ्याजवळ एक डिंकाचा खळा आहे म्हणे, तो डिंक त्या भिंतीला घासत गेलो. ती भिंत आरशासारखी चकचकीत चमकायला लागली आणि त्या भिंतीवरचं चित्र या भिंतीवर उमटलं.
बिना साधनाचं फक्त पडदा काढला. माऊली ज्ञानोबा म्हणते प्रति भिंती चोखटे समोरील चित्र उमटे. जीव आणि शिवाच्या मधात एक छोटासा पडदा आहे. तो पडदा हटवण्याचं नाव साधन आहे. आणि तो कसा हटेल? कोणती साधना? आजच्या युगामध्ये आमच्या करता कोणती साधना लागू पडेल? काय करावं लागेल म्हणजे तो पडदा हटून जाईल? मायारूपी जो पडदा जीव आणि शिवाच्या मधात पडलेला आहे, तो मायारूपी पडदा आमचा कोणत्या साधनाने हटेल? म्हणून जे महापुरुष आहेत, जे संत आहेत, त्यांनी एक सोपं साधन सांगितलं. प्रेम भक्ती विन कलियुगात नाही साध्य काही. योग यागाची योग्य वेळ नाही, काळ नाही. कोणतं साधन सांगितलं? म्हणून सांगतो मी ऐक वचन माझे, रंगभंग होईल शिरीन घेई ओझे. प्रातकाळी तू स्वस्त मने गाई. शेवटी सांगतात दास तुकड्याची नित्य साधना ही अन्य नाही. ब्रह्ममुहूर्तावर उठून एक छोटीशी साधना वंदनीय महाराजांनी सांगितली. काय साधना आहे? त्या साधनेचं नाव आहे ध्यान. ध्यान के बिना परमात्मा को पाना असंभव है, नामुमकिन है, कठीण आहे. परमात्म्याच्या भेटीचे 3 मार्ग आहेत. एक आहे ज्ञान मार्ग, दुसरा योग मार्ग, तिसरा आहे भक्ती मार्ग. योग याग करायला या काळात वेळ नाही, म्हणून बस एक साधन करा. एक साधन आहे सर्वांसाठी. कोणतं? तुमचं हृदय शुद्ध करा. बस एवढंच साधवायचं आहे. हेच एक साधन आहे. तुमचं हृदय शुद्ध झालं पाहिजे आणि ते शुद्ध करण्याकरता द्वेष, मत, मत्सर, आपला, परका हे सर्व भेद, जगाचा भेद लयाला जाओ. कामना अंतरातील सर्व सोडोनी जो सोय. संत विनोबा भावे गीताईमध्ये म्हणतात की कामना अंतरातील सर्व सोडोनी जो सोय, आत्म्यात ती असे तृष्ट तो स्थित प्रज्ञा बोलला. म्हणून असे स्थित प्रज्ञा आपण व्हावं, अशी साधना आपण सर्वांनी साधावी. म्हणजे आपल्या जीवाचं कल्याण होईल. म्हणून एक नित्य साधना करायची. साधक म्हणजे काही वेळेपुरता साधक नसतो आणि 2 मिनिटं अर्धा तास फक्त साधना नसते, त्याला साधना म्हणत नाही. 10 मिनिटं 15 मिनिटं ध्यान केलं म्हणजे साधना नाही झाली, ती उपासना आहे. उपासना आणि साधना याच्यामधलं अंतर थोडंसं समजून घ्या. 2 मिनिटात प्रवचन संपलं.
काय 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 फरक आहे? साधना आणि उपासना याच्यामध्ये काय अंतर आहे? याच्यामध्ये एकच अंतर आहे, जे 24 तास केल्या जाते त्याला साधना म्हणतात. 24 तास हरदम जागृत रहना है. प्रत्येक श्वासापुढ ज्याची जागृती आहे ते साधन. आणि जे अर्धा एक घंटा केल्या जाते ती उपासना. प्रार्थना उपासना आहे. तुम्ही जे ध्यान करता ते उपासना आहे. या उपासनेने काय होईल? देवाच्या उपासनेनं तुमची मानसिक शक्ती वाढेल. उपासना करू नये असं माझं म्हणणं नाही, पण उपासनेपुरतच राहू नये. 24 तास अलर्ट राहायला पाहिजे, जागृत राहायला पाहिजे. त्याला स्मरण राहिलं पाहिजे. म्हणण्याचा अर्थ स्मरण राहिलं पाहिजे की मी कोणीतरी आहे. मी सामान्य जीव नाही आहे. मी सर्वसाधारण पुरुष नाही आहे. मी साधक आहे. म्हणून माझ्या हातून कधीही कुणाचं वाईट होऊ नये. माझ्या हातून मला माझा देव 24 तास पाहतोय अशी धारणा मजबूत करून आपण जर जीवन जगलो, असं साधकत्व जर आपण तयार केलं, अशी साधना जर आपली ठेवली, तर निश्चितच जे संतांनी साधलं ते आपल्याला साधल्याशिवाय राहणार नाही. सद्गुरु करो. भगवान गोपाल कृष्ण आपल्या सर्वांवर कृपा करो आणि आपली साधना पूर्ण हो. जगत के स्वामी हे अंतर्यामी, मैं तुझसे क्या मांगू, मैं तुझसे. त्या विद्यार्थ्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि प्रवचन. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमात्मया. ओम शांति शांति शांति. सच्चिदानंद सद्गुरुदेव भगवान की जय. संत मोजरकर महाराज विचार मंच यांचा आभार मानून आजचा कार्यक्रम हा इथेच थांबवतो. जय गुरु.